फडणवीसांनी राजीनाम्यासंदर्भातलं वक्तव्य केलं आणि त्या सगळ्या संदर्भात आता बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात। नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीसांची मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी, मला उपमुख्यमंत्री पदापासून मोकळं करा ही नेतृत्वाला विनंती। लोकसभेत महाराष्ट्राला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा निर्णय। एका निवडणुकीने सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये कमी जास्त यश अपयश मिळालं याचा अर्थ आपण ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे पराभवाने खचून जाणारे कार्यकर्ते आम्ही नाही। फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं, कोर कमिटीने फडणवीसांची विनंती त्यांना ती केलेली आहे आणि आमचा तो निर्णय त्यांनी मान्य देखील करतील। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं हे वक्तव्य आहे की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेवरती ते आमच्या सर्वांचा निर्णय, आमच्या कोर ग्रुपचा निर्णय मान्य करतात। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम, नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट असं टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या। देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे म्हणणं म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट मागणं आहे। भाजपा देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर एक कारवाई करण्यासाठी बहुतेक त्या तयारीत आहे। कांदा मराठा आरक्षण संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून नेरेटिव्ह बनवण्यात आलाय। जनतेचा रोष सामना आम्ही करणार आहोत। आता पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी घोषणा केलेली होती। महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार, पवारगडाच्या अनिल देशमुखांचा आरोप आहे। तर राज्यात फडणवीसांशिवाय पान हलत नाही म्हणत होते, पण त्यांचे झाडच उपटून काढलंय, राऊतांची टीका। जे महाराष्ट्रामध्ये अपयश आलं आहे, जे फोडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये केलं, ज्या पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एजन्सीचा दुरुपयोग झाला आणि म्हणून अशा पद्धतीचा निकाल महाराष्ट्रामध्ये आला। जनतेने फडणवीसांना मोकळं केलं आहे अशी नौटंकी करण्याची भाजप नेत्यांना सवय असल्याची संजय राऊतांची टीका। भाजप नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा घ्यावा असाही लगावलाय टोला। फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे। ज्या राज्यात जागा कमी झाल्या त्या राज्यातल्या नेतृत्वाने राजीनामा द्यावा आणि ती सुरुवात महाराष्ट्रापासून करावी आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचाही बळी जाईल। एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यथित, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया।